श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, आज आपण चाललो आहे अक्कलकोटला. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. तर आम्ही सकाळीच स्टेशनला उतरलो होतो. सोलापूरवरून अक्कलकोट हे 1 तासाचं इतकं अंतर आहे. तर आम्ही डायरेक्ट ॲक्च्युली आधीच ऑनलाईन 3 दिवसासाठी गाडी बुक केली होती. तर आम्ही ते ॲक्च्युली आम्हाला आज उद्या म्हणजे आम्हाला 3 ते 4 तीर्थस्थानं आम्हाला पूर्ण करायचे आहेत. तर आज सकाळी आता आम्हाला जाऊन फ्रेश वगैरे होऊन आम्हाला 3 तीर्थस्थान जे आहेत ते पूर्ण करायचे होते. पहिलं म्हणजे अक्कलकोट होतं, त्याच्यानंतर गाणगापूर होतं आणि एक कल्केश्वर करून शंकराचं मंदिर आहे, ते सुद्धा आम्हाला आजच करायचं होतं. आणि चला तर मग बघूया आपण आपला दिवस कसा जातोय, काय काय करतोय, किती वेळ लागतोय असं बघूयात. तर आम्ही आता रेडी झालेलो आहोत, निघालोय. गाडीसुद्धा आलेली आहे. गाडी ॲक्च्युली सगळे आम्हाला हॉटेलवरती सोडला आणि गेले होते. आता पुन्हा आम्ही 10 वाजता बोलवलेलं आहे. तर 10 वाजता ते आलेले आहेत आणि आम्ही आता 10 वाजता निघालो आहे. तर इकडे आम्ही अक्कलकोटचे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच हॉटेल आहे, सो आम्ही तिकडेच स्टे करणार आहोत आजची रात्र, 1 नाईट. तर आम्ही अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात गेलेलो आहे. जे बाहेरून सगळं जितकं होईल तेवढं मी शूट केलेलं आहे, पण आतमध्ये आपल्याला अलाउड नाही आहे, सो मला रेकॉर्ड करायला नाही मिळालं. तर आमचं इकडे दर्शन वगैरे खूप छान झालं, अजिबात गर्दी नव्हती, व्यवस्थित दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही थोडं 15-20 मिनटं शांत बसलेलो सुद्धा मंदिरात. इथं जो आपला धागा असतो तो सुद्धा बांधलेला आहे. असं म्हणतात की आपली इच्छा पूर्ण होते, तर ते सुद्धा झालेलं आहे. आणि हे ते वटवृक्ष आहे जे जिथे आपले स्वामी बसायचे असं म्हणतात. तर यानंतर आम्ही गाणगापूरला गेलो आणि तिथे भीमा आणि अमरजा ह्या दोन्ही नदींचा संगम आहे. आणि हे जे मंदिर आहे तिथे मंदिर ॲक्च्युली तिथे औदुंबरचं झाड होतं, तिथे पणती लावून त्याला प्रदक्षिणा घालतात आणि इच्छा पूर्ण होतात, असं आहे त्यांचं महत्त्व. तर अशा पद्धतीने आणि इथे बरेच लोक श्रद्धेने आवडीने पारायण करतात. आणि इथे तर इथे लिलीचे पप्पासुद्धा पारायण करायला बसले होते. आम्ही सुद्धा थोडा वेळ थांबलो तिथे आणि नंतर निघालो. अशा पद्धतीने इथे ॲक्च्युली धाग्याच्या अशा वाती जशा असतात तसं एक धाग्याचा बंडल असतो आणि त्याच्यावरती कापूर टाकून असं मिळतं, ते आणून आपण इथे ठेवायचं असतं. आणि बाजूलाच हे दत्तात्रयाचं मंदिर होतं, तर तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून गेलो. अक्कलकोट स्वामींचं जे मठ आहे जिथे त्यांचं समाधी स्थान आहे तिथे पोचलो. तर तिकडचं हे मंदिर आहे. तर इथे सुद्धा आतमध्ये मोबाईल घ्यायला अलाउड नव्हतं, तर मी जितकं जमलं तितकं रेकॉर्ड केलेलं आहे. इथे हे आपलं अक्कलकोट स्वामींचं मठ आहे आणि बाजूलाच जिथे स्वामींनी समाधी घेतली होती ते आहे, समाधी स्थान आहे.
आणि इथे आपल्याला विहीर पण बघायला मिळते. जेव्हा आपले अक्कलकोट स्वामी जेव्हा तिकडे आले होते तेव्हा विहिरीला पाणी येत नव्हतं, बरेच वर्ष झाली. तर बाबांनी चमत्कार करून विहिरीला पाणी आणलं होतं. तर ती विहीरसुद्धा आपल्याला बघायला मिळते. इकडे सुद्धा बरेच लोक पारायणासाठी बसलेले होते. आणि इथे विठ्ठल रुक्माई गणपती असे छोटे छोटे मंदिरसुद्धा होते. ही शंकराची पिंड आहे. जितकं मला जमलं तितकं मी रेकॉर्ड करून घेतलेलं आहे. आणि ही ती विहीर आहे जिथे स्वामींनी पाणी आणलं होतं, त्या विहिरीला. ही विहीर आहे, खूप खोल आहे आणि त्याला पाणी नव्हतं. आणि इथे आहेत स्वामींच्या पादुका आणि जे स्वामींचं साहित्य होतं आणि त्यांचे जुने फोटो जे एका ब्रिटिशाने चोरून काढलेले होते. आणि त्याच्यामध्ये त्या फोटोवरती मंकी आले होते. आणि मग त्यांची माफी मागून नंतर त्यांना विनंती करून त्यांचे जे ओरिजिनल फोटो काढले 3, त्यावेळेला ते ओरिजिनल फोटोसुद्धा इथे आहेत. असं बरंच काही आहे आपल्याला या वाड्यामध्ये बघायला मिळेल. आणि हा होता सकाळचा प्रसाद. ॲक्च्युली गुरुवार असल्यामुळे इथे सकाळी प्रसाद होता आणि कालचा आमचा प्रसाद राहिला होता, सो आम्ही आज प्रसाद घेतला. प्रसाद होता आधी प्रसाद होता आपला येल्लो येल्लो, जर मी खात नव्हती त्याच्या